नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मागील 2 महिन्यांपासून असलेले जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या बदलीची प्रतीक्षा आज संपली आहे। सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांना पदोन्नतीने बदली झाली आहे। नवे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते आज सकाळी पदभार स्वीकारणार आहेत। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी काळम पाटील यांचीही बदली होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं, परंतु आदेश मिळाले नव्हते। जिल्ह्यात वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची पदोन्नती देण्यात आलेली आहे। शासनाने राज्यातील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। त्यात कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर चौधरी यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करत त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेश दिलेले आहेत। भुसावळ येथील असलेले डॉक्टर अभिजित विश्वनाथ चौधरी भारतीय प्रशासन सेवेतील IAS सन 2011च्या बॅचचे अधिकारी आहेत। शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख आहे। इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ते संपूर्ण राज्यात पहिले आले होते। 10वी मध्येही ते बोर्डाच्या गुणवत्ता यादीत झळकलेले आहेत। 2002 मध्ये मुंबई येथील KM वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी MBBS साठी प्रवेश घेतला। स्पर्धा परीक्षेतही त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटवला। 2010 ला ते भारतीय पोलीस सेवा IAS उत्तीर्ण झाले, तर 2011 मध्येच त्यांची भारतीय प्रशासन सेवेत IAS मध्ये यश मिळवले। त्यांच्या सेवेची सुरुवात किनवटेतून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली। त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा येथे जिल्हाधिकारी पदावर सेवा बजावल्यानंतर एप्रिल 2017 पासून ते कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत होते। सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी ते सांगलीत कार्यभार स्वीकारणार आहेत। जिल्हा परिषदेचा 2019-20 आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात काही नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येणार आहेत। मिनी मंत्रालयाचं 38,50,44,000चे 9,31,000 रुपयांच्या शिल्कीचे अंदाजपत्रक अर्थ सभापती अरुण राजमाने यांनी सर्वसाधारण सभेत मांडले। कृषी विभागाला झुकतं माप देत ट्रॅक्टर, चाप कटरचे अनुदान कायम ठेवत PVC पाईप खरेदीसाठी 10,000 आणि रोटावेटरला जास्तीत जास्त 35,000 अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला। प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG मशीनसह जळीतग्रस्त कुटुंबांना मदत देण्यात येईल। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसभापती अरुण राजमाने यांनी 2018-19 अंतिम सुधारित आणि 2019-20 या चालू आर्थिक वर्षातील मूळ बजेट मांडलंय। यावेळी उपाध्यक्ष सुहास भावर, सभापती तमनगौडा रवी पाटील, ब्रह्मदेव पडळकर, सुषमा नायकवडी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये आरंभीची शिल्लक 9,11,18,000, महसुली जमा 22,42,44,000 रुपये, याशिवाय भांडवली 6,96,82,000 रुपये जमा झालेत। त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील मूळ अंदाजपत्रक 38,50,44,000 रुपयांचं झालंय, परंतु 31,23,97,000 रुपयांच्या महसुली खर्चाचं अंदाजपत्रक मांडण्यात आलंय। त्याला सभागृहाने एकमुखाने मंजुरी दिली आहे। चालू अंदाजपत्रकात नाविन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आलाय। जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी रिकाम्या जागांवर गाळे बांधले जाणार असून त्यासाठी 2.25 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। जत शहरात किरकोळ कारणावरून मारहाण करून सेंटरिंग काम करणाऱ्या तरुणाचा खून करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना अटक केलेली आहे। अविनाश शिवाजी साळुंखे असं मृताचं नाव असून तो सेंटरिंग कामगार होता। ही घटना सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान विठ्ठलनगर परिसरात घडली आहे। या प्रकरणी मृत अविनाश याची पत्नी कविता यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। त्यावरून पृथ्वीराज शंकर निकम, विकास उर्फ सोनू बाळासाहेब भोसले व आकाश उर्फ मोनू बाळासाहेब भोसले या 3 अटक केलेली आहे। सोमवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान अविनाश साळुंखे हा गावातून घरी जात असताना पृथ्वीराज निकम, विकास भोसले व आकाश भोसले या 3 त्याला अडवून तू एवढ्या रात्री इकडं कुठं फिरतोस असा जाब विचारून त्याला थांबवलंय, पण तो काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर या 3 मिळून त्याला शिवीगाळ व दमदाटी करून लोखंडी गज आणि काठीनं बेदम मारहाण केली व त्याला तेथंच टाकून ते पसार झाले। रात्री तो तसाच घरी जाऊन झोपी गेला। सकाळी पत्नी उठवत असताना तो मृत झाल्याचं आढळलं। जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर या प्रकरणी 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे। तालुक्यातील खाटाव येथील सध्या भाजपमधील विकास सोसायटी चेअरमन बाळासाहेब हन्नानवार व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महादेव घोरपडे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा मिरज पूर्व भागामध्ये जोरदार सुरू आहे। त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सस्नेह मेळाव्यास भाजपच्या नेत्यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे। आज सलगर येथील
टप्पा क्रमांक 5 येथे झालेल्या स्नेहभोजन व काँग्रेस कार्यकर्त्या मेळाव्यास खटावमधील काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले पुन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसले आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकीत खटाव गावात भाजपमध्ये खिंडार पडण्याची चिन्ह दिसत आहेत. मेळाव्यातून उपस्थित असणाऱ्या भाजपच्या गोटातून आलेल्या कार्यकर्त्यांना विशाल पाटील व प्रतीक पाटील यांनी चांगलंच फैलावर घेतलं. परंतु आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी मिरज पूर्व भागातील सर्वच कार्यकर्त्यांना घेऊन लढणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत. सध्या खटाव गावात बेडगे गटाचे सरपंच व 5 सदस्य व परसप्पा पाटील गटाचे उपसरपंच सह 8 सदस्य आहेत. यामध्ये बेडग गटाचे नेते चेअरमन बाळासाहेब वन्हनवार, रावसाहेब बेडग, महादेव घोरपडे यांच्यासह काँग्रेसमध्ये गेल्यास गावामध्ये भाजपच्या गोटात खिंडार पडून मताधिक्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच परसप्पा पाटील गट हे अजितराव घोरपडे गटाचे कट्टर आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार हे बघावं लागणार आहे. कर्णा रस्त्यावरील पसायदान मुलींच्या वसतिगृहात मुलींचा लैंगिक छळ झाल्याचं उघडकीस आल्यानंतर शहरात सर्वत्र खळबळ उडालेली आहे. त्यानंतर आज पोलिसांनी वसतिगृहात जाऊन अजून 3 मुलींचे जबाब घेतल्यानं एकूण 4 मुलींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. माजी नगरसेवक आणि पसायदान संस्थेचा अध्यक्ष असलेल्या नंदकुमार अंगडी यांच्या वसतिगृहात एका अल्पवयीन मुलीनं विनयभंगाची तक्रार केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून नंदकुमार अंगडी, मुख्याध्यापक आप्पासाहेब करांडे, संजय किनीकर आणि त्याची पत्नी वर्षा केनीकर या चौघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. कर्णा रस्त्यावर अगदी याच्या संस्थेचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहतात. संजय आणि त्याची पत्नी वर्षा राणी त्या ठिकाणी देखभाल करतात. करांडे त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत. तेथे 23 मुली आहेत. 4 महिन्यांपूर्वी देखील किनीकर याने संबंधित मुलीला छेडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी पीडित मुलीचे पालक तिला भेटायला आल्यानंतर तिने सदरची घटना पालकांना सांगितली होती. तिच्या पालकांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार चौघांना अटक करण्यात आली होती. सदरच्या घटनेमुळे शिराळा तालुक्यातील कुर्दतमधील मीनाई आश्रम शाळेतील घटनेची सर्वांना आठवण झाली. वसतिगृहात 23 मुली राहत असतानाही काही दरवाजांना कड्या नाहीत. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे यांनी 10वीची परीक्षा संपल्यानंतर वसतिगृहाची मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचं सांगितलेलं आहे. शिवजयंतीच्या औचित्याने मोथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय स्तुती उपक्रम राबवलाय. शिवजयंतीनिमित्त मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहून महाराजांचा संपूर्ण जीवनपट मोडी लिपीच्या माध्यमातून उलगडण्यात आलाय. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आलाय. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरलंय. गरवारे कन्या महाविद्यालयात दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर मोडी लिपीमध्ये भित्तीपत्रिका तयार केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र आज इतिहास विभागाच्या वतीनं मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखवण्यात आलाय. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. R.G. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्राध्यापिका उर्मिला क्षीरसागर आणि मोडी तज्ज्ञ मानसिंगराव कुमटेकर यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून यावेळी लिहिलेले होते. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण, शिवकालीन अर्थकालीन, शिवकालीन खेळ अशा विविध विषयांवर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले. या भित्तीपत्रिकेला शिवस्मरण असं समर्पक नावही देण्यात आलंय. भित्तीपत्रिकेच्या उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी रांगोळी रेखाटली, तीही मोडी लिपीतील अक्षरांचीच. विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे शिवस्मरण छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना ठरलेलं आहे. कुपवाड येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी जागा निश्चित केली आहे. त्याला महासभेनं देखील मान्यता दिलेली आहे. मात्र हॉस्पिटलची जागा बदलण्याचा घाट आखला जात आहे. नियोजित जागेतच हॉस्पिटल बांधावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं महापौरांना देण्यात आलाय. शिवसेना महिला आघाडीच्या उपप्रमुख सुजाता इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर संगीता खोत यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय. त्यात म्हटलेलं आहे की कुपवाड येथे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर आहे. या हॉस्पिटलसाठी विद्यानगर येथे जागा देखील निश्चित केलेली आहे. तसा ठराव महासभेत झालाय. मात्र सध्या जागा बदलण्याचा डाव आखला जात आहे. मिरज MIDC मधील सह्याद्री टार्चच्या जवळील एका खासगी जागेत हे हॉस्पिटल बांधण्याचा घाट सत्ताधाऱ्यांकडून आखला जात आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे भूसंपादन करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करू नये. केवळ आर्थिक कमाईसाठी हा डाव आखला आहे. हे तातडीनं रद्द करावं, नियोजित जागेतच हॉस्पिटल बांधावं व तातडीनं कामाला सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मशीन इंडिया फेडरेशनच्या वतीनं शनिवार दिनांक 23 व रविवार दिनांक 24 रोजी सांगलीत राज्यस्तरीय सेंद्रिय धान्य महोत्सव व सेंद्रिय शेती परिषदेचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती रोफिक्स उपाध्यक्षा मनीषा श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. सध्या रासायनिक शेतीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. हा उद्देश लक्षात घेऊनच सांगली येथील कच्ची भवनमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवात राज्यभरातील 35 स्टॉल उभे जाणार आहेत. त्यात सेंद्रिय शेतीद्वारे उत्पादन केलेले तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी, शेंगदाणे, खोबरेल तेल, तीळ, बदाम तेल, देशी गाईचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले तूप, विषमुक्त बेदाणा, सेंद्रिय शेंगदाणे, नैसर्गिक मध, आयुर्वेदिक गुळ, सेंद्रिय भाज्या, विषमुक्त फळे आदींचा समावेश आहे. या महोत्सवाचं उद्घाटन शनिवारी सकाळी 11 वाजता राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होणार असून खासदार संजय काका पाटील अध्यक्षस्थानी आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेत सूक्ष्म अन्नद्रव्य व जमिनीचे आरोग्य, बियाणांचं संवर्धन, सेंद्रिय निविष्ठा व अद्ययावत तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, आंतरराष्ट्रीय शेती प्रमाणीकरण, व्यापारी पिकांचे विषमुक्त उत्पादन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचं मनीषा पाटील यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्हा कारागृहातील खुनाच्या गुन्ह्यातील कैदी प्रकाश तिपण्णा गौडगावी याच्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्याला 8 फेब्रुवारी रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झालाय. प्रकाश गौडगावी हा मूळचा भिवर्गी इथला आहे. तो 2014 पासून एका खुनाच्या गुन्ह्यात सांगली कारागृहात होता. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची सुनावणी सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. त्याचा जामीन झाला होता, मात्र त्याच्या नातेवाईकांनी पुढील पूर्तता न केल्यानं तो कारागृहातच होता. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी त्याला उपचारासाठी सांगलीतील वसंतदास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झालाय. मृत्यू झाल्याचं कारागृह प्रशासनाला समजल्यानंतर प्रकाश गौडगावी याच्या मृतदेहाचा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात न्यायाधीशांसमोर पंचनामा करण्यात आला. गौडगावी याचा मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून खानापूर आटपाडी विसापूर सर्कलची आमसभा झालेली नाही. आमदारांनी तातडीनं आमसभा घ्यावी या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विटा येथील खानापूर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं गेलं. यावेळी कार्यकर्त्यांनी खानापूर आटपाडी विसापूर सर्कलची आमसभा झालीच पाहिजे, निष्क्रिय आमदारांचं करायचं काय अशी जोरदार घोषणाबाजी करत पंचायत समिती आवारदान आणून सोडलं होतं. या आंदोलनाबाबत माहिती देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेष देशमुख म्हणाले, स्थानिक आमदारांनी मतदारसंघात फार मोठं नंदनवन करून ठेवलेलं आहे. अशी काही परिस्थिती नाही. मतदारसंघातील शेतकरी भिके कंगाल बनलेला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यासह मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे वर्षातून एकदा आमसभा होणं गरजेचं आहे, परंतु गेल्या 3 ते 4 वर्षांपासून खानापूर आटपाडी विसापूर सर्कलची आमसभा झालेली नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आमसभा झालीच पाहिजे, परंतु स्थानिक आमदारांनी गेल्या 3-4 वर्षात आमसभा घेतलेली नाही. त्यामुळे आमदारांनी तातडीनं आमसभा घ्यावी या प्रमुख मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही गांधीगिरी पद्धतीनं पंचायत समितीसमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांकडून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहीद जवानांना श्रद्धांजलीचा ठराव करून प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभा वसंतदादा सभागृहात संपन्न झाली. यावेळी बोलताना सरदार पाटील यांनी सैन्यदलातील अडचणी व समस्या याबाबत थोडक्यात अनुभव सांगितलं. यावेळी आपले एक मानधन शहीद जवानांच्या मदतीसाठी देण्याचं जाहीर केलं. त्याला अनुमोदन देत अर्जुन पाटील यांनी अनुमोदन देत सर्व सदस्यांचं एक मानधन शहीद जवान मदतीसाठी द्यावं असं सांगितलं. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी बोलताना सर्व पदाधिकारी यांचं 1 महिन्याचं मानधन, सदस्यांचं 1 मानधन व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचं 1 दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय जाहीर केलाय. सभागृहानं एकमतानं हा ठराव मंजूर करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत शहीदांच्या कुटुंबियांचा आधार देत हातभार लावलेला आहे.